प्रिय मुलामुलींनो, सर्वांना जय येशू. आजच्या हा 10व्या धड्याची सुरुवात आपण एका छोट्याशा प्रार्थनेद्वारे करूया. धड्याचं नाव आहे समेट संस्कार. चला तर मग आपापले डोळे बंद करून हात जोडूया आणि विश्वासपूर्ण प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, आजच्या या दिवसाबद्दल तुला आम्ही धन्यवाद देतो, कारण की तू आम्हावरती विशेष असा आशीर्वाद पाठवून तुझ्या कृपेने आम्हास भरलेला आहे आणि जो आम्ही पाठ शिकण्यास जाणार आहोत तो चांगल्या प्रकारे समजून घेऊन आणि आमच्यामध्ये जो काही कमजोरी आहे ती त्याची आठवण करून आम्ही त्याच्याविषयी पश्चाताप करावा आणि पुन्हा एकदा तुझ्या जवळ यावे, तुझ्या प्रेमाचा, शांतीचा आणि मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. मुलांनो, तुमच्या घरी किंवा वेगवेगळ्या कुटुंबामध्ये तुम्ही पाहत असाल की कुटुंबामध्ये भाऊ बहीण असे दोघे किंवा तिघे किंवा त्याच्याही अधिक असतात आणि जेव्हा आई बाबा बाहेरून येतात, दुकानातून येतात किंवा पाहुणे गेले असतील तिथून येतात, मग काही ना काहीतरी तुमच्यासाठी खाण्यास घेऊन येतात, होय ना? मग जेव्हा भाऊ बहिणींना वाटून दिले जाते तर तुम्ही एक दुसऱ्यांच्या हाताकडे पाहता ना, की त्याला जास्त भेटलं, मला कमी भेटलं, असं करून तुमच्यामध्ये वादावाद कधी कधी होत असतो, होय ना? तर मग पहा, आपल्याला असं वाटते की मला जास्त भेटलं असतं तर बरं झालं असतं, त्याला जास्त दिलं, मला कमी दिलं, असं हे आपण कधी कधी विचार करत असतो. आणि कधी कधी थोडंसं आपण एक दुसऱ्यांशी भांडण करतो की मला पण तेवढंच पाहिजे. आईला म्हणतो की आई मला पण जेवढं तू भाऊला दिलं तेवढं मला पण दे खाण्यासाठी. तर असं थोडासा वादविवाद होत असतो आणि मग आई आपल्याला समजून देत असते किंवा बाबा पण समजावून देतात की दोघांना पण सारखं वाटून दिलं जाते. त्यांना मग समजून येते की दोन्ही पण आपलीच मुलं आहेत, त्यांना सारखंच द्यावं. परंतु इथं आपण ह्या धड्यामध्ये पाहणार आहोत की समेट संस्कार. आता समेट संस्कार म्हटलं तर पापांची क्षमा करणे आणि पुढे आपले जीवन योग्य रीतीने जगण्यास आपण निर्णय घेत असतो. तर एकदा असंच झालं की एक जकै नावाचा एक प्रमुख आणि श्रीमंत असा नाकेदार येशूला पाहण्याची त्याची खूप इच्छा होती. आणि हा जकैऊस कसा होता की एकदम ठेंगणा. जर कोणी त्यांच्यासमोर उंच व्यक्ती चालत जात असेल किंवा त्यांच्यासोबत बातचीत करत असतील तर तो सर्वात ठेंगणा आणि बाकीचे उंच. मग कोणाला जर पाहायचं झालं तर त्याने उंच होऊन, पायावरतीच उंच होऊन आणि तो पाहू शकणार असं. तर येशूला खूप पाहण्याची इच्छा होती, कारण येशूविषयी त्याने खूप काही चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणून जाता जाता असं रस्त्यावर एक उमराचं मोठं झाड होतं. तर त्या रस्त्यावर असल्यामुळे तो उमराच्या झाडावर चढला आणि प्रभू येशूची येण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात येशू आला आणि त्याचे शिष्य आणि बाकी लोकही त्याचे अनुसरण करीत होते. प्रिय मुलांनो, प्रभू येशूच्या प्रेममय उपस्थितीमुळे जकै खूप आनंदित झाला आणि त्याला दुःखही झालं, कारण त्यांनी दुसऱ्यावरती अन्याय केला होता आणि अन्यायामुळे
त्याने अधिक पैसे गोळा केले होते. जे काही घ्यायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त अधिक त्याने अन्याय केला आणि म्हणून त्याला पश्चाताप झाला आणि पश्चाताप करून प्रभू येशू समोर त्याने आपल्या पापाची कबुली केली आणि पापांची कबुली करत असताना त्याने दृढ निश्चयही केला आणि स्वतःला म्हटले आणि प्रभू येशूला म्हटले, मी आपली अर्धी संपत्ती गरिबांना देईन आणि ज्यांच्याकडून मी अन्यायाने जे काही जास्त घेतलेले आहे त्याचा त्यांना 4 पटीने परतफेड करीन. हे आपण लोककृत शुभवर्तमानामध्ये अध्याय 19 वाक्य 8 यामध्ये वाचतो. मग मुलांनो, जेव्हा जक्कईने त्याचा पाप स्वीकार केला तर त्याला बरं काय बक्षीस दिलं असेल प्रभू येशूने? तुम्हाला माहीत आहे? तुम्हाला काय वाटते? त्याने काय मोठं बक्षीस दिलं का? नाही. तर प्रभू येशू त्यांना प्रेमाने जवळ घेऊन तो त्याला म्हणतो की आज ह्या घरात मुक्तीचे आगमन झाले आहे. म्हणजेच जक्कईला त्याने पापांची क्षमा केली आणि त्याचे मन आणि जीवन परिवर्तन झालं, जेणेकरून हा आता जक्कई हा प्रभू येशूचा अनुकरण आणि अनुसरण करणारा असा झाला. अशा प्रकारे आपल्या पापावर पश्चाताप करून दृढ संकल्प केल्यामुळे जक्कईला पापांची क्षमा आणि मुक्ती प्राप्त झाली. प्रिय मुलांनो, तर पाप स्वीकार संस्काराच्या माध्यमातून कलीसिया आजही आम्हाला पापांची क्षमा मिळवून देत असते. कलीसियाद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला पापांची क्षमा करतो. ज्या प्रकारे उदयापुत्राचे बाबा आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होता की कधी तो परत येईल, अशाच प्रकारे पिता परमेश्वर हे आपण जेव्हा आपल्या पापांद्वारे दूर जात असतो तेव्हा पिता परमेश्वर आपले नेहमी शोध घेत असतो आणि जोपर्यंत आपण पिता परमेश्वराजवळ येत नाही तोपर्यंत नेहमी शोधात राहत असतो की माझा मुलगा कधी येतो, की कधी माझ्याकडे येऊन पश्चाताप करतो. तर हाच परमेश्वर आम्हा सर्वांचा आणि सर्व मानव जातीचा एक उत्तम असा मेंढपाळ आहे. तो 100 मेंढरामधून भटकणाऱ्या एका मेंढराच्या शोधात निघतो. पापामुळे आपण मेंढरामधून भटकणाऱ्या एका मेंढरासारखे असतो आणि आम्हा शोधण्यासाठी पिता परमेश्वर नेहमी तत्पर असतो. पापामुळे आपण परमेश्वरापासून दूर भटकतो आणि संस्काराद्वारे पुन्हा प्रभूशी भेट करतो. समेट संस्कार योग्य प्रकारे ग्रहण करण्यासाठी 5 बाबीवर लक्ष द्यावे. पाप स्वीकार करण्यापूर्वीच्या ज्या 5 बाबी आहेत त्या अशा प्रकारे: 1. आत्मपरीक्षण करणे आणि केलेल्या पापांची आठवण करणे. आत्मपरीक्षण म्हटलं तर आपण जे काही पाप केले आहेत, चुका आपल्या हातून घडलेल्या आहेत ते आपण आठवण करून आणि त्याचा पश्चाताप करण्यासाठी आपण ते हृदयात आणि मनात आणावे. दुसरं, केलेल्या पापांबद्दल पश्चाताप करणे की जे मी पाप केलेले आहे ते लपवून न ठेवता गुरुस्वामी समोर उघडपणे ते पाप सांगून द्यावे. तिसरं आहे ते पाप न करण्याचा दृढ निश्चय करणे. जे आपण पाप करतो, उदाहरणार्थ जर कोणाची काही आपण चोरी केली असेल तर ते चोरी पुन्हा करणार नाही, परंतु जे काही आपल्याला भेटते त्याच्यातून आपण दुसऱ्यांसाठी एक आपल्याकडून सेवा म्हणून दुसऱ्यांना देणे. चौथं, गुरुस्वामींजवळ पाप निवेदन करणे. जे काही आपण पाप केलेले आहे, चुका घडलेल्या आहेत त्या आपण गुरुस्वामीसमोर बोलून दाखवावे. आणि 5वं आहे ते गुरुस्वामीने दिलेले प्रायश्चित पूर्ण करणे. जसजसे आपण पापे आपली सांगत जातो तर ते पाप जे आपल्याला फादरजी मार्गदर्शन करत असतात आणि ते व्यवस्थितपणे होण्यासाठी
त्याच्यावरती आपण प्रायश्चित पूर्ण करण्यासाठी ते आपल्याला प्रार्थना करण्यासाठी हे आमच्या स्वर्गीय बापा प्रार्थना म्हणण्यास बोलतात, किंवा नमो हे कृपा पूर्ण मरिये, किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, असे वेगवेगळ्या प्रकारचे ते जे प्रायश्चित केल्यावरती आम्हास प्रायश्चित पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे गुरुस्वामी आम्हास मार्गदर्शन करत असताना प्रार्थना करण्यास सांगतात, किंवा एखाद्या वेळी बायबलचा एखाद उतारा वाचण्यास आणि त्याच्यावरती मनन चिंतन करून आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे असा दृढ निश्चय करण्यासाठी आम्हास फादर देत असतात. जेव्हा आपण आपल्या पापांबद्दल पूर्वतयारी करत असतो आणि नंतर आपण पाप स्वीकार करण्यास जातो, तेव्हा आम्हास पापांची क्षमा आणि पुन्हा पापात न पडण्याची शक्ती आणि कृपा प्राप्त होत असते. त्या व्यतिरिक्त आम्हाला शांती आणि आनंद प्राप्त होतो. हे आहे क्षमा शांतीचे संस्काराचे फळ. समेट संस्काराच्या माध्यमाने ज्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे त्या पापांकरिता प्रायश्चित करण्याची जबाबदारी आम्हावर आहे. पापामुळे पाप देवाविरुद्ध, आपल्या भाऊ बहिणीविरुद्ध आणि स्वतःच्या विरुद्ध केलेल्या चुकाबद्दल प्रायश्चित करतो. गुरुस्वामी जी शिक्षा आम्हाला देतात त्या व्यतिरिक्त दान धर्म, प्रार्थना आणि सत्कर्म करून आपण प्रायश्चित करू शकतो. जर कोणाच्या सोबत आपण अन्यायाने काही घेतले असेल तर ते त्यांना परतफेड करण्याचा आपण निर्णय घेतो आणि ते परतफेड करतो, म्हणजेच आम्हास पापांची क्षमा मिळते. प्रिय मुलामुलींनो, समेट म्हटलं तर पाप स्वीकार. या संस्कारामध्ये सर्वात मोठी गोष्ट पश्चाताप आहे. पश्चाताप केल्याशिवाय आम्हाला या संस्कारामध्ये पाप स्वीकार मिळणार नाही. जर आम्ही पुन्हा पापात पडलो आणि लवकरात लवकर पश्चाताप करायचा असेल तर प्रभू परमेश्वराची माफी मागावी लागेल. जर पाप गंभीर आहे तर सर्वात उत्तम समेट म्हणजेच पाप संस्कार घेणे. ताबडतोब त्याचा स्वीकार करून आपण या पापातून मुक्त होऊ शकतो. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांस घडवलेले आहे, म्हणून लहान पाप हे चोऱ्याचं, एक दुसऱ्यांना मारामारी मुलांमध्ये, परंतु मोठे व्यक्ती जेव्हा एक दुसऱ्यांचा खून करत असतात किंवा दुसऱ्यांना लुबाडतात तर हे मोठं पाप आहे. या दोन्ही पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी आम्हास खूपच पश्चातापाची गरज असते. पश्चाताप पूर्ण हृदयातून, मनातून आणि संपूर्ण शरीरातून जे पाप भरलेलं आहे ते काढून टाकण्यासाठी देवाची आम्हास गरज आहे. म्हणून आपण पाप स्वीकार फादरांच्या समवेत करत असतो आणि देवाकडून त्यांच्याद्वारे पापांची माफी मिळवतो आणि आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी ज्यांच्याशी आपलं पाप किंवा आपण दुसऱ्यांशी झगडा भांडण किंवा मोठं किंवा लहान पाप केले असेल त्याबद्दल आपण क्षमा मिळवतो आणि म्हणून आम्हा सर्वांस त्याबद्दल शांतीही प्राप्त होत असते. प्रिय मुलामुलींनो, तर आजचा हा आपला 10वा धडा समेट संस्कार हा संपला आहे. तरीसुद्धा मी तुम्हास विनंती करते की हा धडा चांगल्या प्रकारे वाचून त्यामधील जे प्रश्न उत्तर आहेत ते चांगल्या प्रकारे तुमच्या वहीत लिहा आणि त्याचे पाठांतर करा, अभ्यास करा. आणि हा पाप संस्काराचा आहे तो लक्षात धरून ह्याच्यामध्ये जे वाचन दिलेलं आहे लोक शुभवर्तमान अध्याय 15 वाक्य 1 ते 10 पर्यंत, जसा उधळपुत्र आपल्या बापाकडून संपत्ती घेऊन जातो आणि त्याचे उधळपट्टी करतो आणि जेव्हा त्याला भूक लागली तर कोणीच खायला देत नव्हतं, अशा प्रकारे तो त्याच्या बापाची आठवण करतो आणि त्याला खूप पश्चाताप होतो. त्याला दुःख होते की त्याने बापाविरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केले आहे. तो पुन्हा जातो आणि आपल्या बापाकडे क्षमा मागतो आणि देवाकडेही क्षमा मागतो. त्याला शांती भेटते आणि त्याचा बाप त्याला चांगल्या प्रकारे आपला मुलगा म्हणून पुन्हा त्याचा आदर सन्मान करून त्याच्या घरात त्याचे स्वागत करतो. अशा प्रकारे आपण कोणत्याही पापामध्ये डुबलो तरी पण
देवाची आणि बापाकडे किंवा आपल्या नातेवाईकाकडे क्षमा मागून आपण आध्यात्मिक रीतीने पुन्हा आपल्याला नवजीवन मिळत असते. चला तर मग मुलांनो, आजचा हा पाठ आपण एका छोट्याशा प्रार्थनेद्वारे समापन करूया. डोळे मिटून हात जोडूया. हे प्रभू परमेश्वरा, तू पापी जनावर प्रेम करतोस. आम्हाला पाप मोचन व पश्चाताप प्रदान कर. सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहण्यास आणि चांगुलपणात वाढण्यास मदत कर. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. सर्वांना जय येशू.